लेंथ बरोबर हवेमध्ये बॉल एक्स्ट्रा कारच्या वरून हितेश पोचच्या बार होता मस्कबल बॅकफुटवर जाताना दॅट इज अ सुपरली गतीचा वापर केला स्क्वेअर ऑफ द पॉइंटच्या वरून हर्षद गेला. हर्षदनं चेंडू मात्र निश्चित अडवला. ओ माय गॉड इझिली सरेंडर मॅच गॉन. एकी न धावता डायमंड डकचा शिकार. एकी चेंडू खेळण्यात स्टायलिश स्ट्रोक चांगला परंतु इथे मयुरेश लेंथ बरोबर बॅकफुटवर गेला आणि दॅट इज अ लवली शॉट ऑन व्हेरी क्विकली पिक द अँड जॅक ओव्हर द मिड विकेट. ही मैदानाची वाढली जाते. चांगला फटका इनसाइड आउट थ्रू द कव्हर पॉइंट. इथे बाजी मारली हर्ष अंकित झा बॉलिंग मार्क खेचून मारली आहे. व्हॉट अ शॉट जस्ट इन विनय स्वीट शीट पहिलाच व्हॉट अ स्ट्रोक या स्वीट शीटचा फटका दणदणी चेंडू स्क्वेअर ऑफ द पॉइंटला अडला गेले. व्हॉट अ फिल्डिंग यंग टॅलेंटेड हर्षद तिसरा ओ लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. जोरदार प्रयास परंतु इथे टायमिंग नव्हतं. सुपर आणि पहिला जसा विकेट गेला होती स्वीकार केली अजित ताकने. चांगला फटका पुढे ड्राईव्ह केला सरेलच्या दिशेला. लॉंग ऑन लॉंग मध्ये क्षेत्ररक्षण आहे पोटे सेकंतर येईल कबल फील करेल फक्त एक स्ट्रोक वरती एक सिंगल मिळते. सिंगलने वाढला जातो स्कोर बालचंद स्मृती चषकामध्ये. बॅटिंग करताना आमंत्रण दिल्यानंतर चांगले धुवाधार बॅटिंग अगदी 2 पावलं षटकाच्या समाप्तीनंतर 31 धाबा चुकलेल्या होत्या. एक विकेट जमल त्याच्यानंतर अजित ताक आला. अजित ताकने जी मेस ऑलराऊंडर पहिलाच बॉल पिचिंग झालं टप्पा प्लॅन लेग ब्रेक बॅकफुट वगैरे जागा मला सिंगल ते घेतली परंतु पहा सिंगल घेता किती पद्धत जोईल कुप्पर खेळून चांगला फटका आलाय हवेमध्ये बॉल डाऊन द बॉल आला क्षेत्ररक्षण पकडला झेल आणि संपवला खेळ बॅटरचा. पण यावेळेला बाहेरचं क्रिकेट चांगली टप्पा पडला बॅकफुटवर गेला मिड विकेटच्या ठिकाणी जो क्षेत्ररक्षण आहे लाजबाब क्षेत्ररक्षकांना फक्त सिंगल मिळते. दुसरं ओव्हर लेफ्ट हँड राऊंड अप अजित ताक आला. फिरकी पट्टू टप्पा पडल्यानंतर फिरवला चेंडू सरेल लेफ्ट हँड राऊंड द विकेट टप्पा लप करण्याचा प्रयत्न. हो इज अनदर गेट शॉट्स फेल लाईक सुपर बॉलिंग आहे. टप्पा पण घेतो लेफ्ट हँड राऊंड द विकेट सुपर बॉलिंग आहे. फिरवल्या तेवढ्याच धावा आपल्याला दिसतात. चौथ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 आणखी खाली गेले मेपर खेळणे टीमने. सुपर बॉलिंग आहे ग्रेट बॉलिंग फक्त एक धाव काय ओव्हर टाकली यार किफायतीवर. या ओव्हर शेवटच्या ओव्हरमध्ये 10 15 20 25 अक्षरशः खेचतात बॅटर पण त्यामुळे कंजूशी करताना अवघ्या फक्त दिली सिंगल 2 धक्के देताना. अशा पहिला इनिंगचा खेळ झाले समाप्त. 45 गडी बाद टार्गेट सेट केल्या मात्र जय गजानन कुक्षे टीमने पहिल्या इनिंगच्या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर इनसाइड आउट खेळला फटका फसला चेंडू हवत आहे कव्हर रीजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात कॅच होते ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस. अकोटापाचा बॉल आहे सिली मिड ऑन रीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे कॅप्टन स्वतः झेल पकडत असताना सॉफ्ट डिसमिसल कवलजीत फटका चांगला आहे एलिव्हेशन पाहावा लागेल क्षेत्ररक्षक त्या खाली येईल. विनय शर्मा सारखी भिंत पार करणं ही कठीण ठरतंय फलंदाजाला परतावा लागेल. तस धावांसाठी झगडावं लागतंय पण आयुष्यामध्ये झगडत इथे फटका फसलाय चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. काय घडलंय मिड विकेट रीजन मध्ये अनिकेत शर्मा पडल्यानंतर बॉल बाउन्स झालाय बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. इथे देखील वेगवान चेंडू आहे. काय घडलंय धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धावची संधी आहे आणि अशा तऱ्हेने 2 धावा कंप्लीट. एक धाव फटका चांगला आहे टायमिंग देखील बेमिसाल. आता मॅच मध्ये खोलपटापाचा चेंडू हेलिकॉप्टर लगवलाय ऑन साइडला ऑन ड्राय केला क्षेत्ररक्षक वेगाने येईल. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज आणि अशा तऱ्हेने हा सामना जिंकलाय टीम जय गजानन कुक्षे टीमने. अभिनंदन टीम कुक्षे टीम आणि हार्ड लक टीम जॉयल 11 कोपरखणे.
चला सन्मान चिन्ह घेण्यासाठी जॉयल 11 कोपरखैरणे टीम आमच्या मंचावर येईल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये केला जाईल. बदल ऐकूया ट्रेंडिंग व्हॉइस ऑफ नवी मुंबई मिस्टर रोहित भोपी येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून येस पुढच्या इनिंगची कहाणी. चला